मेषरास, धनुरास आणि सिंहरास या तिन्ही राशींचा संबंध अग्नितत्वाशी आहे. कारण की ह्या राशी अग्नितत्वाशी निगडीत आहेत. ह्यांच्या शरीरामध्ये उष्णता अधिक प्रमाणामध्ये आढळते. 95% लोकांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी मी ऑब्झर्व केलेल्या आहेत. ह्या लोकांना चटकन असा राग येतो, कुठल्याही गोष्टी सहन होत नाही. ह्यांच्या मनाविरुद्ध गोष्टी झाल्या किंवा ह्यांना कोणीही बॉसगिरी केलेली आवडत नाही. ह्या लोकांना सतत कुठल्याही कामामध्ये कोणी डिस्टर्ब केलेलं आवडत नाही. मित्रांनो, या लोकांची प्रकृती उष्ण असते. शरीरामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे ह्यांना पित्ताचे आजार, पित्तापासून त्रास होऊ शकतो, स्किनचे प्रॉब्लेम, तसेच ह्यांना पोटासंदर्भामध्ये उष्णतेचे विकार अधिक प्रमाणामध्ये पाहिलेली आहेत. ह्यांच्याकरता खूप महत्त्वाची हेल्थ टिप्स आहे. ह्या लोकांनी ना कलिंगड, द्रव पदार्थ जास्त खावेत. कलिंगड, टरबूज, ज्युसेस ह्या गोष्टी खाव्यात. पित्तवर्धक गोष्टी कमी खाव्यात. तुमच्या प्रकृतीला जमेल त्याप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार घ्यावा. परंतु थोडक्यात तुम्हाला मी सांगतो, उष्ण पदार्थ, खूप जास्त मसालेदार पदार्थ, तेलकट, ऑइली, तळलेले फूड ह्यांच्याकरता लाभदायक नाहीत. ह्यांना खूप त्रास होऊ शकतो. पोटांचे आजार वाढू शकतात. ॲसिडिटी आणि पोटांचे त्रास यांना खूप लवकर होतात. त्वचा विकार, स्किनचे प्रॉब्लेम, पित्त खवळल्यामुळे, पित्त वाढल्यामुळे उष्णतेचे त्रास यांना लवकर होतात. यांच्याकरता खूप महत्त्वाची हेल्थ टिप्स आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी हे दोन्ही वेळेस कराल तर फार उत्तम. अनवाणी पायाने, म्हणजे पायामध्ये चप्पल, शूज न घालता गवतावरती चालणं आणि सूर्याच्या प्रकाशात 15 ते 10 मिनटं कमीत कमी उभं राहणं, सूर्यनमस्कार मारणं, व्यायाम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्यांच्या आरोग्यामध्ये खूप चांगला बदल घडेल. पॉझिटिव्ह राहा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लिहा, शेअर करा. धन्यवाद. तुमची राशी काय कमेंट करा.